सरकारी बँकेच्या निमित्तानं होऊ असलेल्या इलेक्शनच्या संदर्भात आता ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेदरम्यान या विभागाची तथाकथित काही त्या अध्यक्ष मंत्र्यांचं काय असे एक आमच्या मित्राची चिरंजीव परवा एक त्यांनी बाईट केली. मला सांगायचं की ज्यांच्या घरातून धुराचा वास येत असेल त्यांनी जर अशा विषयावर बोललं तर ते योग्य ठरेल का? आपल्या वयाचे विचार करून आपण बोललं पाहिजे. आपण कोणाच्याबद्दल बोलतो, त्यांचं वय काय, आपलं वय काय, आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, त्याची विचाराची पातळी किंवा उंची किती असली पाहिजे हे महत्त्वाचं. आज मला इथं सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं आपण 99 सालचा विभागाचा या विभागात घडलेल्या घटनेचा उल्लेख केला, त्या संदर्भात मला सांगायचं की 99 साल जर विचार केला तर आपण ज्या 99 सालाबद्दल बोलतात त्यावेळेला आपली उंची किती होती, आपण फुलपेंट तरी घालत होतं का ह्याचा विचार करण्याची वेळ आली. आज मला सांगायचे की 99च्या घटना घडल्याच्या अगोदर ज्या वेळेला दूध संघाचे आपल्या मानदेव घाटातून राजू काकांच्या गाडीतून जे मतदार नेले तो काळ कितीचा होता, त्याची सुरुवात कुणी केली याचा विचार करण्याची गरज आहे. जावली तालुक्याच्या संदर्भात किंवा या बाबतीत बोलत असताना आपण काय बोलतो, कधीचं बोलतो, त्याची परिस्थिती काय निर्माण झाली, कशामुळे झाली हा विचार केला पाहिजे. आणि आत्ताच्या चेंडेवॉटेंनी या बाबतीत बोलणं मला तरी योग्य ठरणार, कारण त्यावेळेस त्यांचं वय विचारायला घेतलं तर त्यांची ती उंची नव्हती असं मला वाटतं. आज जावली तालुक्यात ज्या काय घडते त्याची परिस्थिती जर बघितली तर परिस्थितीला कारणीभूत कोण आहे, परिस्थिती निर्माण कोणामुळे झाली, सुरुवात कोणी केली, त्याची पडसाद कशी उमटले, त्याला जनतेतून कसा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय हे विचार करण्यासारखी बाब आहे. आज आपण बघितलं तर विचार केला मग बोललं जात आहे की जनतेतून आवाज उठतोय. आज आपण मागचा व्हिडिओ जर बघितला तिथं तालुक्यातल्याशिवाय बाहेरची लोकं किती होती ह्या सर्व विचार करण्यासारखी बाब आहे. आपण मित्र हो, मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं, आज या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराज साहेबांचं, शशिकांत शिंदे साहेबांचं काही वाकलं नाही. हे तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही आणि जी तळागाळातली मंडळी करतो यांनी जरा सावध आणि विचारपूर्वक बोललं पाहिजे. आज जी घटना घडत आहे त्याला कारणीभूत कोण आहे, त्यातल्या आता ज्या घटना घडल्या दूध संघाचे मी उल्लेख केला त्यावेळेला ज्यांनी ह्या घटना केल्या ते ज्यांच्याबरोबर आहे त्यांनीच ही बोलती मंडळी उभी केली. आज मी चेंडेगोटे म्हणतो यांचा विचार करायचे बोलले, त्यांचे त्यावेळचं वय काय असेल, ते कशा पद्धती असतील, ते आत्तापर्यंत कुठं होते, ज्या व्यक्तीबद्दल बोलतात त्यांच्या हाताला हात घालून काम करत असताना आता परिस्थिती बदलली. वार वाहत असतं, पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतं, पश्चिमेकडून कधी पूर्वेकडे येत नाही. तशा पद्धतीनं ज्या वेळेला विभाग संपतो त्यावेळेला या लोकांनी विचार करून त्याच्या परिणामाची जाणीव ठेवून काम करावं अशी मी विनंती करतो. जी काल परवा काय पत्रकार परिषद घेतली, ज्या माशयांनी पत्रकार परिषद घेतली ते युती धर्माबद्दल म्हणजे आमच्या शिवसेनेबद्दल बोलत होते. मी सर्व जावली तालुक्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेस लोकसभा विधानसभा इलेक्शन होते त्यावेळेस आमच्या ऑफिसचे पाय ह्या भाजपवाल्यांनी झिजवले की बाबाराजेंना मताधिक्य पाहिजे म्हणजे राज्यामध्ये 1 नंबरचं खातं मिळेल, आणि हे खातं मिळवण्यासाठी त्यांनी आमच्या शिवसेनेचा वापर केला. पण ज्या वेळेस आम्ही बसलो होतो, बैठका झाल्या, त्यावेळेस युती धर्म कशा पद्धतीनं पाळला जाईल ह्यावरती बाबाराजेंनी सुद्धा शब्द दिला होता. पण तो शब्द बाबाराजेंनी पाळला का? हे जे मासे आहेत त्यावेळेस हे तालुका अध्यक्ष पण नव्हते, हे नव्याने झालेले तालुका अध्यक्ष, यांनी युतीवरती बोलण्याचा अधिकार यांना नाहीये. आणि जे आमच्या नेत्याबद्दल बोलतायत त्यांनी त्यांची उंची पाहावी. खऱ्या अर्थानं ही जी आमची आघाडी झाली ही पंचायत समिती झेडपीच्या इलेक्शनमध्ये झाली, तीच आघाडी आम्ही आता कंटिन्यू टिकवलेली आहे. आणि जे गुंडगिरी किंवा ह्याबद्दल भाष्य करतायत, आज खऱ्या अर्थानं मी तालुका प्रमुख म्हणून सांगू इच्छितो की शिवसेनेचा वापर तुम्ही करत असताना ज्या वेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस तुम्ही वापर केला, आणि आत्ता खऱ्या अर्थाने हे 3 पक्षाचं सरकार असताना ह्या सरकारचा जो गैरवापर कोणता पक्ष करतोय हे संपूर्ण राज्य बघतंय. झेडपी पंचायत समितीचे इलेक्शन झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या वेळेस ह्याचा वापर कोणत्या पक्षाने केला हेही अख्ख्या सातारा जिल्ह्याने पाहिलं. आणि तीच गोष्ट आता जावली तालुक्यामध्ये येती फोपवते. जे गुंडगिरीची भाषा करतायत त्यांनी आम्हाला युती धर्माविषयी सांगण्याची गरज नाहीये, त्यांनी त्यांची उंची तपासावी. आणि आमच्या राज्याच्या प्रवक्त्यांवरती ते बोलतायत, त्यांना बोलण्याचा अधिकार आमच्यासारख्या लोकांवरती त्यांनी वाक्य केलं तर आम्ही त्यांना उत्तरं द्यायला तयार आहोत. आमचे सर्व पदाधिकारी तयार आहेत. जावली तालुक्यातील शिवसेना ही स्वयंभू आहे. आमच्या नेत्यांनी जे आदेश दिलेत त्या आदेशानुसार आम्ही काम करतोय. त्यांनी आमच्या पक्षाबद्दल आणि आमच्या कुठल्याही नेत्याबद्दल जर इथून पुढे वाक्य काढलं तर आम्ही त्यांची
जावली तालुक्यामध्ये सर्वांसमोर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. जावलीच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की बाबाराजे, शशिकांत शिंदे साहेब हे दिग्गज नेते, ह्यांच्यामध्ये कुठे मतभेद किंवा काही नसताना हे जे कालचे कार्यकर्ते आलेले त्यांचा अभ्यास नसताना ते दुसऱ्याच्या गावावर बोलतात, त्यांच्या स्वतःच्या घरात दारूचे अड्डे आहेत, ते त्यांनी पहिले क्लिअर करावे. मानसिक संतुलन बिघडवायचं काम हे करतात. कॉन्ट्रॅक्टरनं राजकारणावर बोलावं इतकं जावलीची जनता वेडी नाही आहे. आणि प्रत्येकाने एक लक्षात ठेवावं की आपल्या नेत्याची बदनामी आपण करतो ह्याची लाज वाटू द्या. कारण त्या नेत्यांना आपण जे फिडिंग करतो, जो सांगतो तेच जेवढ नेता चालतो. आणि नेत्याला चुकी सांगितलं तरी पण बाबाराजेंनी संयमी आणि रस्त्यावर उतरून जे काही बघितलं त्याचं त्यांना नक्कीच कळलं असेल की ही जनता कशी आहे. आणि जावलीची जनता एवढी वेडी नाही की बाहेरचे गुंड कुठले, मुंबईची जी गँगवर आणलं ती सगळी ओळखतात. आणि आमच्या गावची लोकलची किती. आणि संदीप परमण्यांनी इंदवडीवर कधी बोलायचं नाही. त्यांची इंदवडीसाठी कुर्बानी काय. अरे मी पाहुणा असून माझ्या घरी चहा नाही प्याला, माझं घर तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही सोसायटीच्या गोष्टी आमच्यात कशाला करता. आणि जो सांगतो ना तुम्हाला फिडिंग चुकीचा तो लपून बसतो मागं. मुलाखत नीट बघा आणि परकड बोलायची का. नेत्यांना अंधारात ठेवू नका. त्याच्यामुळं जावलीचं राजकारण दूषित करून टाकलंय. माणसाला मनातून हेवा वाटतो की हे नेते एवढे दिग्गज असून हे असं का होतंय. तर हे चुकीचं वाक्य खोडून काढा आणि जनतेने सावध व्हा की नेते चांगले आहेत पण कार्यकर्ते काय करतात त्याचं नीट भान ठेवावं. एकंदरीतच काल आतापर्यंत प्रत्येकानं सांगितलं त्याप्रमाणे की जे ठरावाच्या गोष्टी चालल्या जो तो आपल्या पद्धतीनं काम करतोय. आणि प्रत्येकाचं जे आकडेवारी आहे ना की आम्ही कुठला आकडा डिक्लेअर नाही केला, त्यांची आकडेवारी आहे ना ही फक्त कार्यकर्त्यांनी डिक्लेअर केली. अरे पण तुम्ही समक्ष मोजा आणि अजून त्याचं सातबारा होयच आहे ते नंतर करा. तुम्ही अगोदरच जे 42चा आकडा काढलाय, 50चा काढलाय, सोसायट्या 70 आहेत का. मग ही चुकीची म्हणण्याची पद्धत आहे ना. आणि चुकीचं वाक्य बॅनरवर दाखवून जनता बोलणार नाही. जनता सक्षम आहे आणि जनतेला कळायला लागलंय की खोटं बोलून राजकारण होत नाही. उलट तुम्ही तुमच्या नेत्यांना धोक्यात टाकताय आणि ही पद्धत बंद झाल्याशिवाय जावलीला सुट नाही. त्याचं सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी भान ठेवावं. बाबा आणि शिंदे साहेब एकत्र आहेत त्या जनतेला माहित आहे. पण कार्यकर्ते त्यांच्यात एवढी विभागणी करतायत, कार्यकर्ते चुकीचं एवढं फिडिंग करतात की त्या दोन्ही नेत्यांना बोलायची म्हणजे काही बोलायचं आणि काय विश्लेषण द्यायला वेळ सुद्धा नाही. एवढी परिस्थिती वाईट आणून ठेवली या कार्यकर्त्यांनी. मग नेते एकत्र आहे म्हणताय तुम्ही, तर मग आखाडमध्ये बाबाराजे स्वतः का आले. बाबाराजांना असं सांगण्यात आलं की बाबा हे शिटा पळवतायत आणि ठराव पळवतायत. ह्या मुद्द्यावर त्यांनी आणले आणि आणताना त्यांच्या लोकांनी सुद्धा सुरुवात, आता रांजणे वसंतभाऊ सुरुवात कुणी केली हो. इंदवडी सुरुवातीला कोण आलो, सुरुवात कुणी केली. वरोशीच्या बाबतीत जे झालं ते सुरुवात त्यांनीच केली ना. म्हणजे सुरुवात तुम्ही करताय बाहेरची. आता ही पोरं गुंडगिरीची आली होती मुंबईवरनं, ही कधी बघितली. जावलीच्या जनतेनं बघितली ना. आपल्यातल्या सगळ्या लोकांना ओळखतात. आमच्यात एक पोरगा दाखवा बाहेरचा की त्यांनी की हा जिपरा पोरगा आला आणि कुणाला हिसकादस्ती केली, आम्ही कुणाला हात लावला. अहो ही गरीब जनता आहे, डोंगराळ भागातली जनता आहे. आता ह्यांनी जी गावोगावी दादागिरी केली ती जनता खपून घेईल का. हे सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे. या गोष्टीला कार्यकर्ते जबाबदार आहेत. कुणाचे काय. हे बाबाराजांचे कार्यकर्ते जबाबदार. ते जे बोलतात ना उंची नसताना बोलतात. त्यांनी पहिले आपल्या घरातले दारूचे अड्डे बंद करा. सुव्यवस्था त्यांनी बिघडवली. अरे कायदा सुव्यवस्थेची पोलीस स्टेशनची माणसं आहेत ना. पण तुम्ही जे बोलताय ना आपल्या वयापेक्षा मागचं का बोलताय. आपल्या वडिलांच्या काळातलं काय बोलताय. तुम्ही शाळेत असतानाच बोलता का. मग तुम्ही त्यावेळेला कार्य केलं का. मग तुम्ही त्या तालुक्यासाठी काय केलं. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं ते तरी कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित बाबाराजांनी मोठं मन केलं, तुम्हाला काम दिलं. बाबाराजांनी गटारं बांधणाऱ्यांना पूल दिलं. ह्याचा अर्थ तुम्ही सुव्यवस्था बिघडवायसाठी दिलं का. त्यांनी तुमचं भलं केलं परंतु तुम्ही त्याचा गैरवापर केला. ह्याचा अतिशय वाईट वाटतंय. काय सांगा तुम्ही, तुमचं काय म्हणणं. जय महाराष्ट्र. खरं पाहिलं तर काल परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा उल्लेख केला त्यांनी की सर्वजण एकत्र आले. पण सर्वजण एकत्र आले म्हणूनच इतिहास घडतो ना. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही बघितलं असेल ज्यावेळी तुमची सर्वोच्च प्रत्येक गावामध्ये तुम्ही मता विकास केला आणि त्याच्याप्रमाणे जे तुमचा विकास केला होता तो 200-300 मतांनी तुमचा विजय झाला. तो पण निसटता विजय झाला.
आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तर तुम्ही बोलता की ही सर्वजण एकत्र आली तरी काय फरक पडणार नाही. फरक पडत नसता तर तुम्ही प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये घरोघरी कशाला गेला आणि संचालकांना उचलून याची वेळ तुमच्यावरती का आली याचा पण विचार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. आणि जिल्हा बँकेमध्ये मला असं वाटतं की राजकारण हे आलं नाही पाहिजे. आतापर्यंत जिल्हा बँकेची ख्याती अशी होती की सर्वसामान्य लोकांसाठी ती जिल्हा बँक निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर आता हे असं राजकारण पक्षीय राजकारण आणत असेल तर योग्य नाही हे जनता सर्वजण बघते. जिल्हा परिषद निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र लागला. पंचायत समितीकडे मसलेनामधून तुमच्या गावातून सीट जी निवडून आली. सभापती पदावेळेस तुम्ही भाजपसोबत गेला. मग आता ही वेळ का आली? डीसीसी बँकेला भाजप सोबत गेला असं कोण होतं? भाजप तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा सभापती झाला. त्यावेळेची भूमिका आणि आता जी डीसीसी बँकेला ठराव होताना जी भूमिका दोन्ही गटामध्ये आमने सामने आहेत, ही वेळ कशामुळे आली? त्यावेळेची परिस्थिती जी होती पंचायत समिती सभापतीच्या निवडीच्या वेळेस त्या अंतर्गत थोडंसं आमचं मिसअंडरस्टँडिंगमुळे त्यावेळेस त्यांचा सभापती बसला. म्हणजे हे हा दोष कोणाचा नाही? दोष म्हणता येणार नाही. हे कोणत्या लेवलला झालं हे मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंतची भावना उच्च नाही, पातळीवर ज्या भाजपला सहकार्य झालं तुमचं तेच भाजपचे पदाधिकारी आता तुमच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर चिखलफेक करतात. ही वेळ कशामुळे आली? म्हणून मी सांगितलं आमच्या नेत्यांनी जो समझोता केला, आमच्या नेत्यांनी त्यांच्या नेत्याबरोबर जो समझोता केला आणि सहकार्य केलं त्याचा हा साईड इफेक्ट आणि दोष आहे. हे थोडक्यात सांगायचं झालं तर गरज सर्वांनी वैद्य म्हणून अशी जी त्यांची आत्ताची वर्तणूक आहे एवढंच त्याला बोलता येईल की त्यांची वागणूक गरज सर्वांनी वैद्य म्हणून ज्या वेळेला त्यांना गरज होती त्यावेळेला साहेबांची त्यांच्या वरिष्ठांनी कशा पद्धतीने चर्चा केली त्याची परिणाम काय झाले तुम्ही बघताय. हे का झालं हे आता त्या वरिष्ठांच्या लेवलच माहिती आहे. आम्ही कसं सांगू शकतो? आता ठराव प्रक्रिया पूर्ण होत आली. एकच ठराव फक्त राहिला 49 मधला. तर तुम्ही ठराव प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग नाही, नोंदवला. ठराव- तुम्ही डीसीसी बँक निवडणूक लढवणार का तुम्ही? एक मिनिट, ठराव प्रक्रिया पूर्ण झाली म्हणता येत नाही. जे काही ठराव झाले त्याचे काही पोस्टपोन झाले त्यांना पुढच्या तारखा मिळाल्या आहेत. अजून 13 तारखेपर्यंत ठराव होत राहणार आहे. त्यामुळे ठराव प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणतो. रांजणे साहेब त्यांच्या पराभवाचा बदला घेत आहेत का काय याच्यात? रामदेव साहेबांचा पराभव झाला तरी जिल्हा परिषदेला त्या पराभवाच्या गर्तेतनं अजून बाहेर आलेले नाहीत रांजणे साहेब. जो शिवसेनेने त्यांचा पराभव केलाय त्याच्या गर्तेतनं तेही बाहेर आले नाहीत. म्हणूनच त्यांच्या तुम्हाला नेतेही एकही बाहेर ठराव आले नाहीत. दिला नाही ना त्यांनी असं असं कोण म्हणतं एकही ठराव मिळाला नाही? ठरावाची प्रोसेस शेवटचा ठराव राहिलाय 5 तारखेपर्यंत होईल. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी होणार आहेत. ठराव एकही झाला नाही किंवा आमच्याकडे जास्त आहेत का ते नंतर उघड जिल्हा होणार. बँक निवडणूक होईपर्यंत हा संघर्ष जावळीकरांना असंच पाहायला मिळेल का? हो नक्की. कारण सुरुवात त्यांनी केली. हा संघर्ष यांच्या वागणुकीवर असाच राहील आणि जनताही अशीच संघर्ष करत राहणार. कारण त्यांची जी बाहेरची पद्धत आहे येण्या जाण्याची ती त्यांनी बदलावी तर हा संघर्ष नक्की संपेल. काय इशारा आहे तुमचा भाजपच्या पक्षाला? आता तुमच्या परस्पर विरोधी लोकांना तुमचा इशारा काय आहे? हे अशी जर त्यांनी पद्धत चालू ठेवली तर आमची जनता लढत राहणार एवढा आमचा त्यांना इशारा आहे. आणि आम्ही कुठल्याही ह्याच्यात कमी नाही पडणार. काल जी पत्रकार परिषद झाली कोणाची कुठल्या पदाधिकाऱ्यांची झाली मला त्याच्याशी काही घेणं नाही. पण मी ती जी पत्रकार परिषद झाली ती मी माझ्या या डोळ्यानं बघितली. ती झाली ती ठेकेदारांची झाली, बाकी कोणाची झालेली नाही. मी आणि दुसरी गोष्ट सांगतो, जावली तालुक्यात दहशत कराल गुंडगिरी कराल बाहेरून येऊन तर जावली तालुका अजिबात खपवून घेणार नाही. आणि जावली तालुका जशाच तसं उत्तर द्यायला परत बांधील राहील. ही सर्वस्वी जबाबदारी जावली तालुक्याची आहे. आणि बाहेर जे गुंड येतील तर त्यांना जावली तालुका फोडून काढल्याशिवाय राहणार नाही. 49 ठरावापैकी 42 ठरावावर त्यांनी दावा केलाय आता प्राथमिक स्वरूपात. त्यातले मला वाटतं 42 ठरावापैकी कुसुंबी गट आणि कुडाळ गटामध्ये नाममात्र 2-3 ठराव हे तुमचे झालेले आहेत. बाकीचे जे काही ठराव झाले ते सगळे मत्स्य गटात झाले. त्याचं नक्की रहस्य काय की मत्स्य गटात तुमचे बऱ्यापैकी जे काही ठराव झाले त्यात मत्स्य गटाची आता तरी बहुतांशी ठराव हे मत्स्य गटातले. नाही त्यांच्या म्हणण्यानुसार मी तर म्हणतो 49 पैकी त्यांचे 48 त्यांचेच झाले. एक राहिला तो फक्त अजून शिल्लक घेतो पण त्यांचाच होईल. भाजप जे दावा करते जे ठराव झाले त्यांच्या बाजूने त्यांच्या तुमचे समर्थक आहेत का? असणार ना. हे शेवटच्या क्षणापर्यंत ही इलेक्शन कसं असतं ही तुम्हाला सांगायची गरज नाही. जोपर्यंत बँकेची इलेक्शन मतदानाच्या स्टेजवर येत नाही तोपर्यंत उत्तर सोसायटी ठराव कुणीकडे जाईल हे कुणी गेल्या 25 एकच मताने पराभव. एक मताला पराभूत झाला दिली आहे. ही कारणं तुम्हाला माहिती आहे. वरिष्ठ लेवलने ज्या पद्धतीने हँडल ह्यावेळेस ती भरून काढतील का?
आता दोघांचेही बोलण्यात असं आहे की वरिष्ठ पातळीवर काय ठरवलं त्याची आपण एक प्रतीक्षा करू. आत्ताच हे वादन परवा महाराज साहेबांनी मला दऱ्याच्या वेळेला बोलून घेतलं, तेव्हा शिंदे साहेबांचं माझं काय नाही, वरिष्ठ पातळीवर होईल त्यावेळेला आपण बघू असे ज्या त्यांच्या बोलण्यात येते ते नक्कीच वरिष्ठ आणि पातळीवर. तुम्हाला आशावाद आहे की प्रदेशाध्यक्षांना संधी जिल्हा बँकेला बांधकाम मंत्र्यांकडून मिळेल? बांधकाम मंत्र्यांनी त्यांचे जे संबंध आहेत त्याच्यावरून तर वाटते की त्यांची अंडरस्टँडिंग चांगली असल्यामुळं खालच्या स्तरावर हे वादविवाद न करता त्यांच्या वेटेवरची भूमिका कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि कुठल्याही प्रकारचे टोकाचं पाऊल ओके ओके. इथं BJPच्या अध्यक्षांना मी सांगू इच्छितो की आपण विकास कामावरती बोला. दरेवाडी बौद्धन रस्ता आज इथेपर्यंत होऊ शकत नाही, त्यात खिळकोट घालतोय. त्याच्यानंतर आपला कुडाळ ते पाचगणी रस्ता आहे, त्यात जी कामं झाली त्या कामांचं पुढांचं तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करा. त्याच्यामुळं ह्या जे अध्यक्ष आहेत किंवा हे जे ठेकेदार आहेत त्यांना कसे तोंड कशी पडते किंवा त्यांनी कसले 20-25% खाल्लेले आहेत ते समजेल आपल्याला. त्यांनी वरिष्ठ नेत्यांना हे असं बोललं नाही. महाराष्ट्र गेले 2 दिवस या जावली तालुक्यामध्ये बरंचसं वातावरण ढवळून निघालं आणि त्याला कारण पण तसंच आहे. काही काहींना एवढा पुटसूळ उठला आहे. अंकुश बाबा कदम या जावलीमध्ये जशी एंट्री झाली त्यांची ते ह्या लोकांना बघवणं झाले. आज ते पक्षाचे प्रवक्ते म्हणून शिवसेनाची जबाबदारी दिली, शिवसेना पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नेमणूक केली आणि अशा व्यक्तीचं एरे गेरे काय पण बोलता येईल. त्यांना अजून राजकारणाचा ग माहीत नाही. त्यांनी अशा गोष्टी बोलाव्यात आणि आज बाबांनी जसे जावलीमध्ये एंट्री केली तसे बरेचसे जावली विजन म्हणा, हे पर्यटनाचा विकास म्हणा हा स्वतःच्या खर्चातून बाबांनी केलेला आहे. आणि दुसरं काय नाही, बाबांचं येण्याचं फक्त एवढंच पुटसुळ आहे की एक विरोध असा व्यक्ती हे झाला आहे. म्हणजे जावली तालुक्यामध्ये विरोधाला विरोध म्हणून नाही तर चांगल्या कामासाठी विरोध. म्हणजे जिथं बेकार दिसतंय, घाण दिसतंय आणि कोण विरोध करत नाही म्हणून यांचं हे फोपवलंय जे राजकारण, त्याला कुठेतरी खेळ बसवण्यासाठी बाबा जे बोलतायत करतायत. आणि अशी माणसं नको आहेत, बोलणारी माणसं या माणसांना नको आहेत. म्हणून कुणाला पण पुढं करायचं, कॉन्ट्रॅक्टरांना पुढं करायचं आणि त्यांच्याकडे हे वधवून घ्यायचं. कारण हे लाचेरच आहेत ना, कॉन्ट्रॅक्टर हे लाचेरच आहेत, त्यांचे मिळतोय ना मलिदा खायला यांना. म्हणून बाबांवर फक्त वैयक्तिक टीका करायची एवढाच ह्या लोकांचा उद्देश आहे, बाकी काही नाही. जे जिल्हा बँकेच्या निवडणूक आता जी सातारा जिल्ह्यात चालू आहे, महाराष्ट्रात 1 नंबरला असलेली बँक आपली सातारा जिल्हा बँक, त्या जिल्हा बँकेची जी सोसायटी म्हणतात निवडणूक चालू आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही जावली तालुक्यात जे प्रकार घडले ते लोकशाहीला कुठंही न शोभणारे प्रकार घडले. आणि त्या प्रकाराबद्दल जर जावलीचा सुपुत्र जे काही लोक मग संदीप परामणे असतील ते कुठल्या पक्षाचा तालुका अध्यक्ष ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, परंतु आपली उंची काय, आपण बोलतो कोणाबद्दल. आज ज्या शिवसेना पक्ष महाराष्ट्र राज्यात सरकारमध्ये सामील आहे, ज्या शिवसेना पक्षाचे गेल्या टर्मला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब या जावली तालुक्याचे सुपुत्र हे मुख्यमंत्री होते, त्या पक्षाचे आज जे महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून ज्यांची नेमणूक आता 4 दिवसापूर्वी झाली, अशा माणसाबद्दल जर एखादा जावलीचा सुपुत्र महाराष्ट्रात कुठंतरी आपलं नाव कमवत असेल, जावली तालुक्याचं नाव मोठं करत असेल, तर ह्या माणसाला खाली ओढण्याचं काम असल्या काही नतद्रष्ट लोकांनी, मध्ये संदीप परामणे असो, बापू चिकणे असो. बापू चिकणेबद्दल जर बोलायचं झालं तर प्रथमतः तुम्हाला सांगतो, कास पठार समितीत काय उद्योग केले, हे उद्योग जर त्यांनी हे थांबवलं नाही, बाबांवर चिकन फेक करण्याचं काम जर थांबवलं नाही, तर हे उद्योग आम्ही 2 दिवसात उघड करू. परंतु ज्या बापू चिकणेंना ज्या काळेश्वरी मंदिरात, ते माझा आजोळ आहे, आज बापू चिकणे अंकुश बाबा कदम यांचे रिलेटिव्ह आहे, परंतु त्यांना भान राहिलेलं नाही की आपण काय बोलतो, काय करतो. जर जशा तसं उत्तर देण्याची जर भाषा त्यांनी वापरली, त्यांनी भाषा वापरली, पण आम्ही जशा तसं उत्तर दिल्याशिवाय कुठेही शांत बसणार नाही. आमचं सगळ्यांना संयमाचं बोलणं आहे की जेणेकरून
या जावली तालुक्यात कुठंही लोकशाही, कुठंही दडपशाही झाली नाही पाहिजे. तुमचं इलेक्शन आहे, तुमची निवडणूक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडणूक करा. परंतु जर जावली तालुक्यातील जनतेसाठी एखाद्या लोकनेत्यानं, एखाद्या नेत्यानं जर आवाज उठवला तर तो बाहेरून आलाय, इकडून आलाय, जर त्यांना माहितीच नसेल. अंकुश बाबा कदम हे मालचुंडी गावचे सुपुत्र आहे. कोणी आज काहीतरी बाबा प्रतिष्ठानने नोंद दिली पुढारी पेपरला की युतीतला पक्ष. अरे मग नगरपंचायत झाली, पंचायत समिती झाली, त्यावेळी युतीतला पक्ष नव्हता का? विकास कामाच्या वेळी युतीतला पक्ष नव्हता का? आम्ही विकासावर बोलतो. अरे तुमचा विकास, ते गांजात आमच्या पूल बघा, हे आत्ता चाललेले रस्ते बघा, हे तुमचा पुढाचा रस्ता बघा, ह्यो विकास आहे का? म्हणजे विकास नुसता नावाला विकास का? मग जर विकासच केला तर कुठला विकास केला? तुमच्या कॉन्ट्रॅक्टरांचा विकास केला, तुमच्या बागल बच्चांचा विकास केला, 2 नंबरचे धंदे तुमचे, आणि भाषा वापरायची तुम्ही परत की ह्यांची लायकी आहे का, त्यांचं अमकं आहे का? अरे लायकी काढण्या इतपत तुमची उंची तेवढी आहे का? परंतु आमचं एक सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही कुठल्याही खालच्या भाषेत जर उत्तर द्यायला गेला तर आम्ही जशाच उत्तर दिल्याशिवाय कुठेही ग बसणार नाही, कमी पडणार नाही.